त्याचं म्हणणं काय की पहिल्या व्यक्तीनं ती खरेदी केली, दुसऱ्याला 5% विकली आणि त्या व्यक्तीनं 5% नफ्यानंतर पुन्हा 4% नफ्यानं पुढच्याला विकली आणि त्यामुळे 5,460 रुपये एवढ्या अमाऊंटला ती विकलेली. 5,460. तर मूळ किंमत किती? आता इतका सोपा करूया याला. क्रांतीसूत्रात टाकू. बघा, पहिले 100 रुपये होते, त्याचे 5%. मग 100चे 5%. आपण हे क्रांतीसूत्रात टाकू शकतो, त्याची गरज नाही. किती मिळणार आपल्याला? 5 रुपये. मग 105 रुपयाची वस्तू झाली. त्याचे टक्का म्हणले की 2 0 मी 5 रुपये वाढले, किंमत झाली 105. आता याचे 4% हे पण तोंडीच काढता येतं. 4 पंचे 20 चे 0 आणि 2 आणि 4 1 4. टक्का म्हणलं 2 संख्या सोडून पॉईंट. म्हणजे आपली जी 100 रुपयाची वस्तू होती मूळ, ती किती रुपयाला विकली जाईल? 5 रुपये आणि 4.2 अशी 100ची वस्तू विकली जाईल आता 109 109.2 रुपयाला. तर आपण प्रश्न विचारायचा क्रांतीसूत्राला की त्यांची वस्तू ती मूळ कितीची असेल जी 5,460 रुपयांना विकली ते. झालं. तिरपा गुणाकार करा यांचा. 100 गुणिले 5,460 आणि भागिले 109. पॉईंट करून येते, नाही तर तो पॉईंट न देता आपण वरती 0 देऊ. इथला पॉईंट कटला. आता 100च्या म्हणजे 1च्या 5 पट आहेत आणि 92 गुणिले 5 केलं तरी तुम्हाला 460 मिळणार. म्हणजे 5ने पूर्ण भाग जातो. इथे 5 1 5 आणि 1 2 आणि 3 असे 3 0. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत असणार आहे 5. इतका साधा प्रश्न आहे. फक्त क्रांतीसूत्राला विचारलं की आपली 100ची वस्तू जर आपण 109.2 ला विकू तर त्यांची वस्तू कितीची असेल जे 5,409 ला विकतात. झालं. कोणतंही गणित आणि कितीही अवघड वाटणारं क्रांतीसूत्रात टाकून सोडवता येतं. गणित म्हणजे क्रांतीसूत्र.